विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्याधी या प्रकरणाला सुरुवात केली होती. त्यामध्ये व्याधीची व्याख्या, त्यासोबत व्याधींचे प्रकार वगैरे आपण डिस्कस वगैरे केले होते. आता या व्हिडिओमध्ये आपले इन डिटेल सगळे काही जे व्याधी सांगितले त्यांचे आपल्याला इन डिटेल सगळे पाहायचे आहेत. ते व्याधीचे कशा प्रकारे प्रकार पडतात. तर चला बघूया काय म्हटलंय. त्रयरोग. आता त्रयरोग म्हणजे काय, ज्यामध्ये त्रयरोग 3 रोगाचं वर्णन केलं आहे, ज्यामध्ये नीज, आगंतुक आणि मानस व्याधी या 3 व्याधींचं वर्णन केलं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता बघूया काय म्हटलं इथं. बघा, मिथ्या. आता नीजमध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगतो की काय असतं, की बॉडीमध्ये सर्वप्रथम काय होतं, बॉडीमध्ये काय होतो की नीजमध्ये दोष प्रकोप होतो, दोषांचा काय होतो, प्रकोप होतो आणि नंतर बॉडीमध्ये व्याधी निर्माण होतो. अगोदर दोष प्रकोप होतो, नंतर व्याधी निर्माण होतो. हे झालं आपलं नीज. नीज झाले नीज व्याधी. नीज व्याधीमध्ये अगोदर बॉडीमध्ये दोषांचा प्रकोप होणार आणि नंतर व्याधी निर्माण होणार. पण त्या उलट जो आपला आगंतुक असतो, आगंतुकमध्ये सुरुवातीला काय होणार की आघात होणार, म्हणजे अगोदर व्याधी होणार, आघात होणार, नंतर दोषांचा प्रकोप होणार. हे असं दोनमध्ये डिफरन्स आहे, नीज आणि आगंतुक. आता नीज म्हणजे काय, दोषांचा सुरुवातीला प्रकोप होणार, नंतर व्याधी बॉडीमध्ये उत्पन्न होणार. तेच पाहायचं आपल्याला. आता काय म्हटलंय बघा, एक मिनटं फक्त, की मिथ्या आहार विहार इत्यादी कारणाने शरीरातील जे दोष आहे ते प्रकुपित होऊन उत्पन्न होणारे ज्वर, प्रवाहिका यासारखे व्याधी नीज होतात. म्हणजे काय म्हटलं, जो मिथ्या आहार विहार तुम्ही करता, मिथ्या म्हणजे चुकीचा आहार विहार करतात, त्याने काय होतं, शरीरातील दोष आहेत ते प्रकुपित होतात. सुरुवातीला प्रकुपित होतं, बघा काय म्हटलं, दोष प्रकुपित होतात आणि नंतर उत्पन्न मग काय होणं, प्रकुपित होऊन उत्पन्न होणारे ज्वर, प्रवाहिका ज्यासारखे व्याधी आहेत ते व्याधी निज होय. नंतर व्याधी निर्माण होतात. अगोदर सुरुवातीला दोष प्रकुपित होता, नंतर बॉडीमध्ये व्याधी निर्माण होतो. तर हे आहे आपलं नीज व्याधी. आता बघा पुढे काय म्हटलं, नीज म्हणजे दोषदृष्टीने होणाऱ्या व्याधींमध्ये नंतर कृमी आघात, विषद्रव्य इत्यादी आगंतुक कारणाने निराळीच व्याधी संप्राप्ती घडून वेगळाच रोग उत्पन्न होतो. म्हणजे काय म्हटलं बघा, नीज म्हणजे दोषदृष्टी होणारे व्याधी. आता नीज म्हणजे काय होतं, सुरुवातीला दोषदृष्टी होणारे व्याधीमध्ये काय होतं, जे दोषदृष्टीने होणारे व्याधी त्यामध्ये काय होतं, नंतर काय झालं, कृमी म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसने होऊ द्या किंवा आघात झाला, काहीतरी घात वगैरे झाला यांच्यासोबत, किंवा काहीतरी विषारी द्रव्य त्याला सोबत आली, म्हणजे खाण्यात वगैरे दिली काहीतरी. तर या आगंतुक कारण काय होते, की जो नीज व्याधी बॉडीमध्ये तयार व्हायला पाहिजे होता तो न होता काहीतरी वेगळीच व्याधी संप्राप्ती घडून दुसराच वेगळाच काहीतरी रोग बॉडीमध्ये तयार होतो. म्हणजे नीज अगोदर दोषदृष्टीने व्याधी तयार होणार होता, पण त्यानंतर काय झालं, काही कृमीचा आघात झाला म्हणा, किंवा कृमीचा काही दुसरा आघात झाला, किंवा काही विषारी द्रव्य काही खाण्यापिण्यात गेले, त्यामुळं काय होतो, जो रोग बॉडीमध्ये उत्पन्न व्हायचा तो रोग उत्पन्न होत नाही आणि कोणता तरी वेगळाच संप्राप्ती घडून वेगळाच रोग उत्पन्न होतो. समजलं. आता बघा काय म्हटलंय, अथवा प्रथम आगंतुक व्याधी होऊन, आता सुरुवातीला काय झालं, बॉडीमध्ये जर आगंतुक व्याधी झाला, म्हणजे कोणी एखाद्याला चाकू खुपसला, आपला असा माणूस होता आणि त्याला कोणी येऊन चाकू खुपसला, चाकू खुपसला, मग त्याला काय झालं, आघात झाला. मग आघात झाला काय झालं, नंतर त्याच्या जोडीला काय होतं, दोषदृष्टी होऊन त्या बॉडीमध्ये नीज व्याधी होतो. अगोदर आगंतुक व्याधी झाला, त्याला काय झालं, खुपसलं कोणतरी, त्याचा आगंतुक व्याधी झाला, नंतर बॉडीमध्ये दोषदृष्टी होती, नंतर बॉडीमध्ये नीज व्याधी तयार होतो. तर अशा प्रकारे हे नीज व्याधी पूर्ण आपण कव्हर केला आहे. आता नीज व्याधीमध्ये कळलं, सुरुवातीला काय होणं, दोष प्रकोप होणं, नंतर बॉडीमध्ये व्याधी क्रिएट होणं, हे म्हणजे आपला नीज व्याधी. समजलं. आता बघूया पुढे काय म्हटलंय. आता बघूया आगंतुक. आता आगंतुक म्हणजे काय एकदा जाणून घेऊया. आता बघा, आगंतुक म्हणजे काय होणार, सुरुवातीला बॉडीमध्ये व्याधी क्रिएट होणार, म्हणजे आघाताने व्याधी होणार आणि नंतर दोषांचा बॉडीमध्ये प्रकोप होणार, नंतर बॉडीमध्ये दोषांचा प्रकोप होणार, दोषांचा जो असणार आहे तो बॉडीमध्ये नंतर प्रकोप होणार आहे. तेच आपल्याला पाहायचं. काय म्हटलंय बघा, आता इथं बघा, भूतमध्ये काय होतं, कृमी होत्या, म्हणजे बॅक्टेरिया वगैरे त्या काळात म्हणत असायचे त्यांना. काय म्हणजे समजा त्यावेळेस डोळ्यांनी न दिसणारे हे बॅक्टेरिया, व्हायरस आहे, तर लोकांना ही कन्सेप्ट कळायची नाही, म्हणून त्यांना भूत ही अशी कन्सेप्ट त्यावेळेस सांगायचे, की तिथं जाऊ नको, तिथं भूत आहे. मग तिथं काय बरं भूत आहे, तर त्यावेळेस समजा त्या जागेवर बॅक्टेरिया, व्हायरसेस असावे, तर त्या जागेवर आता आपल्या डोळ्यांत काय, ते सूक्ष्म आपले जे प्राणी आहेत, म्हणजे काय ते एकदम सूक्ष्माचे सूक्ष्म अतिसूक्ष्म आहेत, ते दिसणारच नाही आपल्या डोळ्याने. मग लोकांना कसं सांगावं, मग लोकांना प्रूफ पाहिजे. मग त्यांना असं प्रूफ न देता मग काहीतरी वेगळं सांगणं, जे लोक भीतील, त्या जागा खाणार नाही, असं काहीतरी सांगणं. तर मग ते समजा असतं, ते समजा भूत झालं, त्यामध्ये कृमी येतं, ग्रहपात झालं, किंवा पंचभौतिक द्रव्य असेल, इत्यादी द्रव्य असेल, त्यासोबत विषय असेल, वायू असेल, अग्नी असेल, यांच्या आघाताने उत्पन्न होणारे, त्यासोबत बाह्य कारणाचे साक्षात परिणाम म्हणून झालेले जे आगंतुक असतात, म्हणजे एखादे भूतबाधा असू द्या, विषारी द्रव्य असू द्या, किंवा अग्नीच्या वायूच्या संपर्कात आल्याने काही आघात झाला, उत्पन्न झाला, किंवा बाह्य कारण असेल, कोणी कोणाला खुपसलं, लागलं, पडलं, तर हे जे आहेत ना, हे सगळे आगंतुक व्याधी आहेत. समजलं, हे सगळे आगंतुक व्याधी. नंतर बघा काय म्हटलं, आगंतुक व्याधी दोषापेक्षा हेतूची चिकित्सा महत्त्वाची आहे. नॉर्मल सांगतो, एक कसं सांगतो. आता आपल्याकडे एक माणूस आहे, ह्याला काय झालं, कोणीतरी आणला, एक चक्कू खुपसला.
आता ह्याला चक्कू खुपसला, चक्कू मारला. आता चक्कू खुपसला. आता सुरुवातीला काय होतं, नॉर्मल ह्याला व्याधी झाला, काय झाला, आघात झाला आणि नंतर ह्याचं काय होणार, काही वेळाने म्हणजे काही दिवसांनी ह्याच्या बॉडीमध्ये दोषांची दृष्टी होणार आहे. आता यामध्ये कसं असतं, हेतू काय झाला ना, चाकूनी ह्याला मारलं कोणतरी, हेतूने काय झालं, चाकूने ह्याला मारलं. आता सुरुवातीला आपण यावरती चिकित्सा काय करणार, की जी हेतूच चिकित्सा करणार, ह्यावरती जिथं याला मार लागला किंवा चाकूने मारलं तर त्या जागेवर आपण त्याची हेतूची चिकित्सा करणार, त्या जागेवर अगोदर हेतूची चिकित्सा करणार. नंतर बॉडीमध्ये ह्याचे दोष काय होणार, प्रकोप होणार, मग दोषांची दृष्टी होणार. मग नंतर आपण काय करणार, ह्या दोषांची दृष्टी करणार. सुरुवातीला आपण जिथं चाकूने लागलाय त्या मांस धातू वगैरे लागलाय, तिथं काय झालंय, ते कटलाय वगैरे, त्यांची सगळ्यांची चिकित्सा वगैरे करणार आणि नंतर मग आपण काय करणार, त्या दोषांची चिकित्सा करणार. समजलं? तेच म्हटलं, आगंतुक व्याधीमध्ये दोषापेक्षा हेतूची चिकित्सा महत्त्वाची असते. नंतर बघा MCQला पॉईंट येऊ शकतो बरं हा. नंतर बघा उदाहरणार्थ मार लागून अस्थिभंग झाला, तर आता एखाद्याला मार लागून अस्थिभंग झाला म्हणजे अस्थिचा भंग म्हणजे काय म्हणून की एक प्रकारे आपल्याला काय म्हणता येईल की डिसलोकेट झालं, समजा आपला की अस्थि एखाद्याला मार लागला, एखादा जॉईंट वगैरे डिसलोकेट झाला किंवा एखादं हाड वगैरे मोडलं, आपण म्हणतो फ्रॅक्चर वगैरे झालं, तर त्या प्रकारे मार लागून एखादं फ्रॅक्चर झालं. आता त्या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायला, सर्वत्र अस्थिभंगाची म्हणजे काय, त्या फ्रॅक्चरची वगैरे काय करावं लागते की ट्रीटमेंट करावं लागते. नंतर मग जे दोष वैषम्य झालं त्यावरती विचार करायचा असतो. नंतर बघा इथं काय म्हटलं, मार लागून अस्थिभंग झाला असेल तर त्याने उत्पन्न होणाऱ्या दोषापेक्षा प्रथम अस्थिभंगाची, त्या फ्रॅक्चरची चिकित्सा करावी लागते. समजलं? नंतर निजव्याधीमध्ये, आता निजमध्ये काय, हे जे उलट असणार आहे, मात्र हेतूपेक्षा उत्पन्न केलेल्या वैषम्याचा विचार करणं महत्त्वाचं असतं. आता इथं आपण आगंतुक आहे, आगंतुकमध्ये सुरुवातीला जो झालाय व्याधी त्याला ट्रीट करतो, नंतर आपण दोषाकडे विचार करतो. आता निजमध्ये कसं असतं, सुरुवातीला जे वैषम्य झालंय त्याचा ट्रीटमेंट करावं लागते, नंतर जे आहे ते बघावं लागतं, पण सुरुवातीला वैषम्याचा विचार करावा लागतो. समजलं? आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता बघा मानस, आता मानस म्हणजे काय म्हणणं आहे, जे आपल्या मनाशी रिलेटेड. आता काय वेळेस काय होतं, जे आपल्याला पाहिजे ते मिळालं तर मन आनंदी होतं, पाहिजे ते नाही मिळालं, समजा आता काही विद्यार्थी असेल, मनावर तशी रँक आली कॉलेजमध्ये शाळामध्ये तर खूप खुश होतात, मनावर तशी रँक नाही आली तर नाराज होऊन जातं, कोणी काही बोललं राग येऊन जातो, आई वडील रागवले नाही, पैसे नाही दिले राग येऊन जातो, मनावर तसं नाही झालं तर राग येऊन जातो, काही पाहिजे ते भेटलं तर ठीक आहे, जो मिला तो काय बोलते, जो मिला तो सोना नाही मिला तो मिट्टी, अशा गतमध्ये. तर ज्यांना भेटलं ते खुश होतात, नाही भेटलं ते नाराज होऊन जातात. तर त्यामुळं काय होतं, मनामध्ये चिंता येतो, क्रोध येतो, मानसिक ताण येतो. मग ह्याने काय होतं, असं जर पुढं झालं तर पुढं मग हे चिंता, मानसिक ताण खूप खूप म्हणजे एकदम दीर्घकाळपर्यंत मेंदूमध्ये असं साठून राहिलं मनामध्ये, तर त्यांना उन्माद अपस्मारसारखे व्याधी होतात. आता उन्माद अपस्मार ही व्याधी आपल्याला सेपरेट आहे. जेव्हा आपलं चरक संहितामध्ये उन्माद अपस्मारपर्यंत जातो ना आपण, त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. एक सांगतो की मानसिक रिलेटेड हे व्याधी आहे, मनाशी रिलेटेड व्याधी, उन्माद अपस्मार, हे तुम्हाला त्यावेळेस समजून जातील. आता हे काय माहिती आहे का, तर त्यांना अशा व्याधी होतात, एवढं ध्यानात ठेवा फक्त, क्रोध, चिंता, मानसिक हे उन्माद अपस्मार व्याधी, मानसव्याधी होतात. तर हे काय होतं, ह्यांनी असं होतं. नंतर काय म्हटलंय की जे आणखी काय म्हटलंय, जे समजा काही देविक शक्ती वगैरे असेल, काही जादूटोणा असेल, मार लागणं असेल की विषारी वादळे वगैरे असेल, तर हे जे असतं ना, तर हे बी काय म्हणतं की जे देविक शक्ती म्हणजे विचार वगैरे, मानसिक मानसिक आपल्या विचारतेवर असतं, ते सुद्धा मानसमध्येच येतं. त्यासोबत आणखी काही टोचणे, भोसणे, काय नंतर आवडणे, पोळणे, शस्त्राचा आघात जाणं, वीज पडणे, भूत विषारी जे असतं हिंस्र प्राण्याचे, ह्यांच्यामुळे जे उत्पन्न होणारे व्याधी असतात त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो की मानसव्याधीमध्ये म्हणतो. जे समजा मनाशी रिलेटेड आहे, की जे अग्नीमुळं, वीज पडणं, भूकंप येणं, तर हे म्हणजे अशा प्रकार जे आहेत ना, की आघात होणं, शस्त्राचा आघात होणं वगैरे, किंवा देवी शक्तीचा प्रकोप होणं, तर हे जे असणं ते आपण सगळं मानसिक व्याधीमध्ये कन्सिडर करतो. आता बघूया पुढं काय म्हटलं आहे बघा. आता हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा शोभ होऊन चिंता, क्रोध, मानसिक ताण येणं, त्यानंतर उन्माद, अपस्मार यासारखे व्याधी उत्पन्न होतात. नंतर काय म्हटलं, त्यांना मानसव्याधी आपण यांना म्हणत असतो. कोणाला चिंता, क्रोध, मानसिक, उन्माद, अपस्मार जे आहे ते हे आपले मानसव्याधी आहे. नंतर काय म्हटलं, निरनिराळे जे विष आहेत, विषारी वायू आहेत, त्यानंतर वादळे, अग्नी, नख, दात पडणे, मार लागणे, जादूटोणा, काय नंतर अभिशापादी देवी शक्तींच्या उत्पन्न होणं म्हणजे देवी शक्तीचं वगैरे प्रकोप वगैरे होणं, ते असे जे असतं ना. त्यानंतर उपद्रव झालं, टोचणं झालं, भोसळणे झालं, ठेचले जाणं, आवडणे, पोळणे, त्यानंतर शस्त्राचा आघात होणे, त्यानंतर वीज पडणे, भूत, विषारी प्राणी, त्यानंतर हिंस्र प्राणी यांच्यामुळे जे उत्पन्न व्याधी होतात त्यांना आपण आगंतुक व्याधी म्हणतो. आता काही जर मध्ये सर खूप मोठे नाव आले, ध्यानात ठेवू का? नाही बाळा, 7-8 जरी ध्यानात ठेवले खूप झालं. फक्त वरची लाईन ध्यानात ठेव की हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे ते चित्ताचा शोभ किंवा चिंता, क्रोध, मानसिक ताण, उन्माद, अपस्मार यासारख्या व्याधीला आपण काय मानसव्याधी म्हणतो. आणि उर्वरित जे खालचे तुम्ही त्यामध्ये एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. तर अशा प्रकारे ही आपली मानसव्याधी जी मनाशी रिलेटेड आहे, जे आपल्या नको ते म्हणजे मिळालं तर सुख आहे, नाही मिळालं तर काय दुःख आहे. तर अशा म्हणजे काय म्हणतात, अशा प्रकारे हे बॉडीमध्ये जे आपल्या मनामध्ये जे रोग काय म्हणतात, क्रोध, त्यानंतर मानसिक ताण वगैरे चिंता उत्पन्न होतं, त्याला आपण मानसव्याधी म्हणतो. समजलं? आता बघा पुढं काय आलं.
हा श्लोक ध्यानात ठेवा. झाला तर पाठ करा, एवढा IMP हा श्लोक नाही, पण ध्यानात ठेवा. काय म्हटलंय? आगुंतर अन्वेती निजम विकारम निजस्तता आगंतुमापि प्रवृद्ध. तर चरकसूत्रस्थानुसार हा श्लोक आहे. म्हणजे काय म्हटलं बघा, उन्माद इत्यादी जे पिशाच बाधा या आगंतुक कारणाने होणाऱ्या व्याधीनंतर ज्वर प्रवाहिका अशा स्वरूपाची निज व्याधी उत्पन्न होतो. आज जे उन्माद वगैरे हे व्याधी असतात नाही, मानस व्याधी असतात, पिशाच बाधा वगैरे जर तर ह्यांच्या जे काय असतात हे अशी मानस व्याधीनंतर आपल्याला जे ज्वर आहे म्हणजे ताप वगैरे, तुम्ही नाही म्हणत का एखाद्याला काय झालं की भूत दिसलं मग त्याला ताप वगैरे आली, थंडी वगैरे वाजू लागली, तर जे ज्वर प्रवाहीसारख्या व्याधी आहेत ना तर ते असे निज व्याधी उत्पन्न होतात. नंतर काय म्हटलं, ज्वर प्रवाही का या निज व्याधीनंतर उन्मादाप्रमाणे आगंतुक व्याधी सुद्धा होतात. जे ज्वर आहे प्रवाही का, तर ज्वरमध्ये नॉर्मली काय करतो माणूस खूप विचार वगैरे करतो, त्यामध्ये क्रोध वगैरे होतो, मनाला एकदम दुर्बल होऊन जातो. त्या व्याधीमध्ये सुद्धा बी उन्मादाप्रमाणे काय होतो, आगंतुक व्याधी बॉडीमध्ये क्रिएट होतो. समजलं? आता बघूया पुढं काय म्हटलंय. आता बघा, रज रज आणि तम या दोषामुळे मनाच्या ठिकाणी काय होतं, नॉर्मली काय होतं, आता नॉर्मल रज आणि तम हे मनाचे दोष असतात. त्यामुळे काय होतं, मनाच्या ठिकाणी संतोष, लोभ, मत्सर, त्यानंतर अभिमान, भय, हर्ष इत्यादी भाव उत्पन्न होतात ह्या दोन गुणामुळे. आणखी काय म्हटलं, याच्या अतिरेकचा परिणाम बुद्धीवर होऊन तिलाही विकृत होते. आता रज आणि तम नॉर्मली मानस दोष आहे, त्यामुळे बुद्धीवरती याचा परिणाम होतो. आणखी काय म्हटलं, आणखी काय म्हणतात की शेवटी उन्माद आणि अपस्मार यासारखे व्याधी उत्पन्न होतात. तुम्हाला म्हटलं ना, खूप विचार वगैरे केला म्हणजे मनाचा काय झाला, रज आणि तम हे जर दोष बिघडले, क्रोध केला, भय झालं, म्हणजे हे जर जास्त जास्त बॉडीमध्ये आले, म्हणजे हे दोष मानसिक रोग जर यांचे प्रकोप जर झाला, त्यामुळे बॉडीमध्ये काय होतं की उन्माद आणि अपस्मारसारखी व्याधी उत्पन्न होतात. नंतर काय म्हटलं, या मानसिक व्याधींनाही शेवटी शरीरच अधिष्ठान असल्याने त्यांचे स्वरूप निज आगंतुक याप्रमाणे असते. आता हे काही जरी झालं, मनाच्या जरी व्याधी झाल्या, पण ह्याचं जे शेवटी पाहायला गेलं अधिष्ठान हे कुठं आपलं शेवटी शरीरच असतं. मग त्यामुळे निज आणि आगंतुक प्रमाणेच बॉडीवरती ॲक्ट करतात. आणि काय म्हटलं, म्हणजेच मानसिक रोग जे आहे ते शारीरिक रोगात परिणत होतात. म्हणजे मानसिक रोग होतात ते शारीरिक रोगामध्ये चेंजेस होतात, म्हणजे मानसिक टू बॉडिकल ज्या फिजिकलमध्ये येतात, मेंटल टू फिजिकलमध्ये येतात. त्यामुळे कसं असतं, तुम्हाला एवढं पेशंटमध्ये पाहिलं असेल, तुमच्याकडे नेहमी पेशंट आला किंवा तुम्ही एखाद्या हुशार डॉक्टरकडे गेले, ते कोणतं बी डिसीज झाला त्या पेशंटला, एकदम किती बी डिसीज हार्ड म्हणजे काय म्हणता येईल, एकदम त्याला असाध्य जरी असला, पण त्याला काय समजून सांगतं, काय नाही बाबा होऊन जाईल, नाही एवढं काय टेन्शन घेऊ नको, काय नाही, रिलॅक्स राहा, काय नाही एवढं टेन्शन न घेऊ, होऊन जाईल, चिल राहा, काय नाही एवढं विचार न करू, काय नाही. आणि जे जवळचे असतात त्यांना मग त्यांना बोलतात की ह्याला याची काळजी घ्या वगैरे, अशी अशी कंडिशन त्याला पेशंटला कधी सांगत आहे. कारण पेशंटची जर मानसिक स्थिती बदलली तर त्याच्या शारीरिक स्थितीवरती काय होणार, चेंज होणार. त्यामुळे त्याचे पहिला असतो गेम आपल्या डॉक्टर लोकांचा काय असतो, ते अगोदर मेंटल हेल्थ चेंज करायची, कारण त्याला विचार चांगला करावा लागतो. त्याची मेंटल हेल्थ जर चांगली झाली तर त्याची शारीरिक जी फिजिकल हेल्थ ती चांगली होणार. तेच म्हटलंय, मानसिक रोग हे शारीरिक रोगात परिणत म्हणजे चेंजेस होतात, आणि शारीरिक व्याधीतही मानसिक व्याधी आढळून येतात. आणि जेवढे काही शारीरिक व्याधी वगैरे असतात त्यामध्ये पण काय म्हणतात, आपल्याला मानसिक व्यथासुद्धा म्हणजे जे आहे. तर आता समजा नॉर्मली एखाद्याला खूप दिवसाचा आजार वगैरे, तर त्याची एकदम मानसिकदृष्ट्या तो एकदम दुर्बल झालेला असतो, काय होईल कसं होईल, रोग बरा होत नाही. तर अशा प्रकारे ते आपलं पूर्ण मनाचं हे आपल्याला इथं कन्सेप्ट झालेली आहे. आता बघा पुढं काय आता बघा इथं पुढं काय म्हटलंय, आता इथं आपल्याला प्रकार येतात. आता काय प्रकार येतात ते बघून घेऊ सुरुवातीला. आता इथं आपल्याला चतुर्विध वगैरे रोग आहेत. आता हे रोगांचे प्रकार वगैरे आले. आता विविध म्हणजे टू अकॉर्डिंगच्या अनुसार म्हणता येईल किंवा असं म्हणता येईल आपल्याला. आता सुरुवातीला बघूया चतुर्विध रोग कोणकोणते. आता चतुर्विध रोग कोणकोणते, आगंतुक, वातज, पित्तज आणि कफज. ध्यानात ठेवा, हे तुम्हाला MCQ लिहू शकता. चतुर्विध रोग कोणते, आगंतुक, वातज, पित्तज आणि कफज. नंतर बघा आता रोगानिक. आता रोगानिक म्हणजे काय म्हटलंय बघा, प्रभाव भेदाने काय म्हटलंय, किती जे आपले रोगाचे प्रकार आहेत. तर प्रभाव भेदाने 2 प्रकार पडतात, साध्य आणि असाध्य. नंतर बलभेद. आता बलभेदाने 2 प्रकार पडतात की मृदू सौम्य आणि दारुण उग्र. तर ध्यानात ठेवा, बलभेदाने हे 2 प्रकार MCQला येतात बरं हे, त्यामुळे सांगतोय IMP ते MCQला विचारले जातात. नंतर बघा अधिष्ठान भेद. आता अधिष्ठान भेदाने काय म्हटलं, अधिष्ठान भेदाने की शरीर आणि मानस 2 अधिष्ठान सांगितले आहे. आता हेतू भेदाने 2 पुन्हा प्रकार पडतात, शरीरातील दोष वैषम्याने होणारे आणि दुसरे आघाती बाह्य कारणाने होणारे आगंतुक. म्हणजे जसं की वरचं आपल्याला निज आणि आगंतुक म्हणू शकतो, हेतू भेदने निज आणि आगंतुक. नंतर बघा काय म्हटलंय, आशय भेद. आता आशय भेद म्हणजे काय म्हटलंय, आमाशयातून उत्पन्न झालेले कफपित्तात्मक. एक झालं आमाशयातून उत्पन्न झालेले कफपित्तात्मक, आणि दुसरं पक्वाशयातून उत्पन्न झालेले वातात्मक व्याधी. तर हे झाले आशय भेदाने प्रकार. नंतर बघा स्वभाव भेदाने 2 पडतात पुन्हा, की उत्तान आणि गंभीर, जसं की वातरक्त याचं उदाहरण आहे. नंतर बघा अवस्था भेद. आता अवस्था भेदाने पुन्हा 2 प्रकार पडतात. अवस्था भेदाने साम आणि निराम हे अवस्था भेदाने झाले, किंवा आपण त्याला काय म्हणतो, सौम्य किंवा आग्नेय सुद्धा आपण याला म्हणत असतो. तर हा IMP ध्यानात ठेवा, लिहून घ्या, MCQला तुम्हाला विचारले जातात युनिव्हर्सिटीमध्ये. त्यामुळे VVIMP ते आपल्याला पेपरमध्ये यावरती MCQ पाहायला मिळतात. आता बघा काय म्हटलं पुढं. आता
औषध साध्य आणि शस्त्रकर्म साध्य. तर ही व्याधी, आता तुम्हाला एक सुरुवातीला कन्सेप्ट सांगतो. आता काय होतं वेळेस आपल्याला काही गोष्टीमध्ये जो रोग असतो, एखादा दोन आपल्याकडे पेशंट आले, पेशंट ए आणि पेशंट बी. आता पेशंट ए पेशंट बी मध्ये आपल्याला काय पाहायचं असतं, आता ह्याचा जो डिसीज झाला याला, तर ह्याला गोळ्याने म्हणजे औषधांनी नीट होईल का, औषधांनी ट्रीट होईल का. तर औषधांनी ट्रीट होत असेल तर यस याला औषध द्यायची आणि ह्याला सर्जरी करायची सांगायची नाही. आता औषधांनी ट्रीट होतं त्याला सर्जरीची गरज नाही. पण ह्यामध्ये पाहिलं, यामध्ये काय आहे, याला काय सर्जरीची गरज आहे. समजा यस लिहिल्यावर आवलेलं आहे, तर औषधीने नीट ह्याला काय सर्जरीची गरज आहे. तर अशा कंडिशनमध्ये सर्जरीची गरज आहे, तर त्यावेळेस आपण त्याला औषधी पण द्यायची आणि सर्जरी पण करायची. मग त्याचं शस्त्रकर्मसुद्धा करायचं आणि त्याला औषधीसुद्धा द्यायची. त्याचं शस्त्रकर्मसुद्धा करायचं आणि त्याला औषधसुद्धा द्यायची. कोणा ज्याला काय शस्त्रकर्म करायचं आहे, ज्याच्यात डिसीजमध्ये शस्त्रकर्म आहे. पण ज्या पेशंटमध्ये औषधाने तो पेशंट नीट होईल, तर त्यामध्ये सर्जरी करायची गरज आहे का, तर नाही. तर हीच कंडिशन आहे. ती आता बघूया काय म्हटलंय. आता बघा काय म्हटलंय, जे व्याधी शस्त्रकर्मास योग्य त्याच्यावर औषधी उपचार करण्यास हरकत नाही. तुम्हाला सांगितलं नाही, काढला जो पेशंट होता आपला, त्याला काय सर्जरी होती, त्याला दोन्ही द्यायचं. म्हणजे ज्याला सर्जरी कर्मास म्हणजे सर्जरी योग्य त्याला औषधी उपचार पण द्यायचा आहे. आणि जो आपला दुसरा पेशंट होता त्यामध्ये काय सांगितलंय, पण जे व्याधी केवळ औषध उपचाराने बरे होण्यासारखे आहेत त्यांच्यावर मात्र शस्त्रकर्म करू नये. म्हणजे त्याला औषध द्यायचं, शस्त्रकर्म करायची गरज नाही. समजलं. नंतर आता बघा झाले आपला औषध साध्य शस्त्रकर्म साध्य प्रकार. आता बघूया त्रिविध आणि सप्तविध. हे IMP आपल्यासाठी हे पेपरमध्ये हे शिकू होतो की आचार्य सुश्रुतनुसार आपल्याला व्याधीचे वर्णन करा. तर हे आपले त्रिविध किंवा सप्तविध आपण याला म्हणतो. आता त्रिविध म्हणजे काय, मुख्य तीनच असं आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे जे मुख्य तीनच प्रकार असतात. पण त्याचे आपण पोटभेद करून 7 प्रकार करतो, ते आपल्याला पाहिजे आहे. तर तेच बघा काय म्हटलंय, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक असे त्रिविध व्याधी यांची पोटभेद 7 आपण करत असतो. आता बघा काय म्हटलंय, आता पाहूया सप्तविध व्याधी. आता सप्तविध व्याधी म्हणजे काय बघा, आता आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. बरोबर आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे पुन्हा प्रकार करतो. आता यामध्ये बघू नका, आता कसं म्हटलंय, जे आध्यात्मिक आहेत, आता आध्यात्मिकचे कसे सांगितले, तीन प्रकार पडतात की आदिबल प्रवृत्त, जन्मबल प्रवृत्त आणि दोषबल प्रवृत्त. त्यामध्ये आदिभौतिकचा कोणताही प्रकार नाही. आदिदैविकचे पुन्हा 3 प्रकार पडतात, कालबल प्रवृत्त, देवबल प्रवृत्त आणि स्वभावबल प्रवृत्त. अशा प्रकारे सप्तविध व्याधीचे प्रकार पडतात. समजलं. तर अशा प्रकारे आपण इथपर्यंत सप्तविध व्याधीपर्यंत पाहिलाय. पुढच्या व्हिडिओमध्ये सप्तविध व्याधी आपण कव्हर करूया आणि इन डिटेल जे राहिलेले पॉईंट्स आहेत ते सगळे कव्हर करूया. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.